आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या केसेसमध्ये न्यायालयामध्ये साक्ष देण्याचा प्रसंग येतो। साक्ष कशी द्यायची याबाबत आपापले विधिज्ञ सूचना देतात। बऱ्याच वेळा आपण आपल्या दाव्यातील व कैफियतमधील मजकुराच्या विसंगत व त्यामध्ये नसलेल्या गोष्टी साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये बोलून जातो। आपल्याला असे वाटते की आपण जास्तीचे बोललो म्हणजे आपली केस स्ट्रॉंग होईल, परंतु पूर्वी जे लिहिलेलं नसेल किंवा जबाबात नसेल त्या गोष्टी साक्ष देताना बोलल्यानंतर त्याला कायद्याने विसंगती असे म्हटले जाते व त्यामुळे उलट आपले नुकसान होते। तसेच उलट तपासामध्ये सुद्धा प्रश्नांचे केवळ उत्तर देणे अपेक्षित असते, परंतु बऱ्याच वेळा इतर अनावश्यक गोष्टी बोलून उत्तरे दिली जातात। त्यामुळे त्याचा परिणाम हा सरळपणे केसवर होतो आणि न्यायालयामध्ये तुमच्या विरुद्ध केस जाण्याची शक्यता असते। त्यामुळे न्यायालयामध्ये कधी साक्ष देण्याचा प्रसंग आल्यास केसची माहिती घ्या, काय बोलायचे आहे काय बोलायचे नाही याबद्दल माहिती जाणून साक्ष द्या। अशा व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।